पाकिस्तान भारतावर हल्ला करणार होता, मात्र ब्रह्मोसमुळे फसला, ही कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिली। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीरने भारतावर पहाटे 4:30 वाजता हल्ला करण्याची योजना आखली, मात्र त्याआधीच भारतानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या साहाय्यानं पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरती हल्ला केला, असं त्यांनी म्हटलं। पाकिस्तानात एक थेंब पाण्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय। पाकिस्तानमध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर एअरपोर्टवरच पाणी नाहीये। पाकिस्तानची अभिनेत्री हिना बेयातचा याबाबतचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये हिना बेयातनं विमानतळावरच्या स्वच्छतागृहांमध्ये अजिबात पाणी नाही हे वास्तव दाखवलंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष मात्र आता वाढतच चालला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याशिवाय आपण जर बघितलं तर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरती गोळीबार सुरू आहे। अफगाणिस्तानचं सैन्य अफगाणिस्तानी सीमेमध्ये घुसले। दोन्ही देशाच्या सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती आहे। बलुचिस्तानच्या चागी जिल्ह्यामध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे। रशियानं युक्रेनला शांतता चर्चेचा प्रस्ताव दिलाय। 2 जून रोजी तुर्कीच्या इस्तंबूल शहरामध्ये चर्चा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचाच हा प्रस्ताव आहे। रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी आता या संदर्भात माहिती दिली। मॉस्कोनं शांती करण्याच्या अटींवरती एक सविस्तर मसुदा सुद्धा तयार केला। गाझाची स्थिती सांगत असताना संयुक्त राष्ट्रांमधील पॅलेस्टाईनचे राजदूत रियाद मंसूर यांना अश्रू अनावर झाले। युद्धबंदीचा भंग केल्यापासून 1300हून अधिक पॅलेस्टिनी मुलं मारली गेली। भूक मुलांना गिळंकृत करतीये, माझेही नातवंड आहेत। गाझामधील उपासमारीनं मरणाऱ्या मुलांचं दुःख मी समजू शकतो, असं सांगताना रियाद मंसूर ढसाढसा रडले।